का नाही म्हणलं होतं संध्याकाळी हा म्हणलं होतं मग म्हणून म्हणलं होतं मी पीठ ठेवती करते सगळं माहितीये का तुम्हाला कशावर काय झालं ते. तुम्हाला पण बोलवलं ह्याने इडली खायला काय त्याच्या कधी कालपासून नाही मी ही महिना 15 दिवस झालं बाबा तिचं चालू या. ए इकडे ग तू इकडे इकडे इथं ये इकडे इकडे की. अरे बाबा हिने तुला सांगतो आठवडा झालं माया मागं तांदूळच आणा पाणीच बघती या हीच करती या डियाराच बघती या. अरे काय करायचंय ग बसावं तुम्ही म्हणले मी स्पेशल पदार्थ बनवणार आहे. अरे काय बनवणार आहे काय बनव तिकडं ताईलाच विचारते ताईलाच कॉल करते ताई इडलीचं आता हिचं कौतिक बघायचं तुम्हाला हिने काय केलं किती त्रास दिला एवढ्या इडलीसाठी. ही 8 दिवस झालं तांदूळ भिजू घालती तांदूळ पातळ झालं फेकून देते परच्याला तांदूळातलं खडच काढते नीटच करते आणि कसा तरी काल तिला मुहूर्त लागला त्या इडलीचं कौतिक केलं हो काय. तिकडं मावस बहिणीला कॉल केला तिला म्हणती कुठे आहे ग तू ती म्हणली हाय की इकडं गावाकडं सोलापूरला आणि तुझं तिकीट किती होईन इथं यायला बारामतीला. ती म्हणली किती व्हायचंय तेव्हा म्हणली का ग काय असं विषय काय साखर पुडा का काय सागरचा नाही म्हणली तुम्हाला काय ती म्हणली इडली बनवणार आहे मग म्हणली त्याचं काय नाही खायला बोलवली हो परत तुम्ही माणसानं अगं म्हणली त्याचं काय असतं प्रियंका असं त्या ताईला कॉल केला तिला म्हणती इडली बनवणार आहे मी खायला या. कशाचं काय हिला तुला सांगतो आठवलं जेव्हा इडली बनवणार आहे इकडे बघ हिने काय केलं तांदूळ रात्री भिजू घातला बरं का भिजू घातला तांदूळ तर ती काय पर्यंत झालं तुला सांगतो आता काय सांगायचंय तुला आठवण नाही तू 2दा-3दा उठली होती रातचं काय मला झोपेत कळा नाही. तांदूळ भिजू घातलं हिने तांदूळ बघण्यासाठी 12 वाजता एकदा उठली त्यात हात घालून बघितलं तांदूळ किती भिजलाय काय परच्याला 2ला उठली. आता 2ला उठल्यावर काय झालं माहिती तिथं अंधारात लेकरं बाळ आम्ही समधी झोपले बेडरूम मधनं हळूच उठून गेले तांदूळ ही करायला उठली होती ही भिजू घातलं होतं ना आणि समद्यांना कॉल केलं मावस बहीण चुलत बहीण परत इकडं मावशी तिकडं त्या पूजेला कॉल करते आईला कॉल करते जिंते ताई म्हणली अगं तुझी हो इकडं बघ मी पैसे फोन पेला पाठवते माझं मी खाते पण तू काय मला कॉल करू नको रातचं तुला सांगतो काय केलं हिने माहितीये का गेली पीठ बघायला तांदूळाचं किती भिजलंय ती बघायला गेली आणि होतं तुला सांगतो किचनवर मांजार असली मोबाईल तुला सांगतो मांजार पातीला मागणं मुंडकं काढलं बो म्हणली झाला म्हणली ह्या मांजराचा म्हणली मला भीती दाखवतं मग पीठ नाही पीठ बघाव का नाही म्हणली म्या म्हणलं काय झालं काय नाही हो म्हणले झालं त्या मांजर होतं म्हणलं 4 वेळा तू उठते का म्हणलं काय जुलाब फिलाब लागलं काय नाही म्हणली अहो ते पीठ इडली तुझं इडलीचं कौतिक म्हणलं त्याच्या आईला सकाळ. आता तुला सांगतो पहाटच उठली त्या पुरीला म्हणली रातचं राधव झोपली तिला उठवते म्हणते राध का ग मम्मी इडलीला डब्याला इडली न्यायची असं का इडली न्यायची ताईला 4:30 का 3:30ला कॉल केलाय 1-2 रिंगा वाजल्या ताई मी ऐकतोय समजा झोपेत ताईने उचल ताई म्हणली बोल की बोला प्रियंका ताई म्हणली बोल की का ग प्रियंका ही म्हणली अहो भूक लागली काय तुम्हाला द्यात ती म्हणली झोपेत कसली बघ काय कशामुळं काय झालं दाजी पण बिहलं उठलं की दार पडून दाजी म्हणलं काय झालं विचार आधी म्हणलं एवढा रातचं कधी पोरगी कॉल करत नाही का केलाय दाजी म्हणलं दे इकडं माया का ग म्हणलं प्रियंका काय झालं नाही म्हणली मी इडली बनवती म्हणली सकाळी येतात का काय त्याच्या आणि काय केलं माहितीये हिने तुझा फोन लागा नाही तर हिने काय केलं ताईला कॉल केला आणि ताईला कॉल करून सांगितलं की शंभूला इडली खायला लावून द्या आलता नाही हा मग आपा येऊन सकाळी हिला भांडून गेलं का आपा हो की इडली बनवत होते आपा आलं आपा म्हणलं
का समधी दिसते तुला खाया पियाला सासरा दिसला नाही का? किती फोन आल्यात मम्मीचे व्हिडिओ कॉल. नाही तुम्हाला बोलायसाठी फोन केलता. नाही केलतं व्हिडिओ कॉल मामींचा पण फोन आला मला योगा 4 वेळा. फोनच केला नाही गप बसा मी तुम्हाला एकदा फोन लाव बरं मम्मीला कॉल केलतं. खरं खोटं करू थांब खरं खोटं करू. इडली खायला करा आलता नाही हो. आपा इथं येऊन भांडून गेलं म्हणलं सासरा दिसला नाही का तुला इडली खायला? हो आपा म्हणली मम्मीचा फोन उचलला नाही मम्मी. काय दिवस उगाच मला सांग थांबा तुम्हाला सकाळी फोन करून काय सांगितलं प्रियंका मामींचं? प्रियंका मामीने तुला इडली खायला बोलवलंय. अगं लबाड मी नाही बोलत प्रियंका. जी असतं ते ओरिजिनल असतंय आपल्याकडे. काय म्हणली ताई हा आता तिला माहित होतं आम्ही व्हिडिओ चालू केलाय किंवा काय इथला विषय काय माहित होता का? लाईव्ह मध्ये मित्रांनो समजा लाईव्ह मध्ये असं काय आधी ताईला कॉल करून सांगितलं नाही काय नाही चालू मध्येच म्हणलं एका काय झालं मी तुम्हाला फोन करून बोलत होते तुम्ही काय म्हणला मी भैयाला फोन करणार आहे बोलायसाठी. मग मी म्हणलं होतं का नाही व सांगा मी नाही डबल फोन करत मग बोलत सांगा म्हणलं होतं. बघा ऐका पण हिने काय सांगितलं तुझ्यापाशी निरोप काय दिला ग? काय म्हणलं मी पिल्ल्याला फोन करणार आहे बोलायला म्हणून म्हणलं होतं सांगा. मला सकाळी फोन केलता. हा मला म्हणली आज आहे ना इडली सांबर बनवणार आहे. आज मला चाललं तर तुम्ही या म्हणलं सांगा. ताई किती आणि शिवला सांगा म्हणली की मी बनवलंय खायला या म्हणून. अगं हिने समधी पाहुणं रावळ कॉल केलेत हिने समध्यांना. सांगवीला कॉल केलाय, खडकवाडीला कॉल केलाय, ते सोलापूरच्या सोमा पोलिसाला त्याला कॉल केलाय, तानाजीला मुंबईला कॉल केलाय. तुला सांगतो इकडं खेडला इडली आपण बनवून सकाळच्या आणि रडत होती. मी म्हणलं रडती का? म्हणली आज आईचा कॉल लागला असता तर किती आनंद झाला असता. आईची कमी ह्यात. सोन्याला कॉल केला साताऱ्याला आणि कुठे पण किंमत साताऱ्याला कॉल केला. सोनं म्हणला कागद दिले अर्जंट पाठ कॉल केला. माणसं नाही बेची कोण गेलं फिलं काय की. ही म्हणली काय नाही बाबा म्हणली इडली केलती. मला गप बस मी रोज खातोय मला खटाळा आला आंबाड झालं. हिला नवीनच पदार्थ वाटतं इडली म्हणजे. अगं कोणी चौकात भेटत इडली ना इडली चौकाने भेटती. ती आहे ना मला तरी पण काय पण करू दे फोन करून सांगते आणि या म्हणते. सकाळी मी झोपीत आहे तोवरच तिचा फोन आला. प्लॅन केलाय सगळ्यांनी खोटं मारायचा. हाय का? अरे विषय काहीच नव्हता. आता विषय त्याला कधी केलं? फोनच केला नाही गप बस. अरे आपा येऊन भांडून गेले तर मला दोघांना पण फोन नाही केला. मला एक तिकडनं फोन आला. मग खोटं आपा नाही तुला सिटीन केला असेल पडदिसनं जावं म्हणली असं ती इडली ती अपमान करतात ती. कायला फोन केलता ते हळदी कुंकू ठेवायचं मला होतं. फोन कधी केलता पोरं भावाचा? बसले, तासभर फोन चालू होता. सांग सिट्या बोलत होते काय मगाशी केलता म्हणलं सागर म्हणलं मामीचा फोन आलता मामीने इडली सांबर बनवलाय खायला. हा भावासारखीच बहीण पण आहे. तसं नाही. बोलते ती कधी खोटं बोलत नाही जी आहे ती बोलत असते तुमचं ती. तोंड दाखवा जरा कपाटात किती हसू बोलताय खोटं. कायला का तुझी अरे एकदा असंच तुला सांगतो खीर गेली हिने हा मी केलं घालतो. खीर खायला समजायला हिने कॉल फिल केलं बरं का. हिच्याकडनं खीरच हुकली. तिला गराय का भातय का चिगळा तीच कळलं नाही. वेळच नाही. आणि म्हणजे ती मनानेच ठरवायची. अयो पांडू भाऊजी राहिलं की म्हणून अजून 2 तांबे वाढवायचे. अयो आत्या राहिल्या. अयो समजा चुकून जर शेजाऱ्याने माहितलं वासा आला तर अजून 2 तांबे. हिने केलं की अर्धे पातीला आंघोळीचं. कशाच काय बिघडलीच हलवताना बिघडली. समजा भातय का काय म्हणतात ती चिक्की आलाय कळलंच नाही. तिचं तिने डोक्यावर पातेल उचललं. इकडं तिकडं लोक बघितले. इकडं कंपाऊंडच्या मागे फेकून आली. म्हणलं प्रियंका तू काय करत होती ग? म्हणलं तू काय नाही कुठं काय मी तिथं दात घासताना बघितलं. म्हणलं ही खेळ तोच केलेला आहे म्हणलं. मम्मीला मामीने इडली सांबरचा व्हॉट्सअपला फोटो पाठवला 100 लाख म्हणून. पाठवलाय ना? हा पाठवला ना? अरे तुला का नाही हिथं तर पुरावा आहे ना. लगेच ताई फोटो पाठवीन लगेच ह्या मोबाईलला. लगेच आता शंभूच्या चालू मध्ये फोटो पाठवीन. ताई फोटो पाठव ग ह्या मोबाईलला लगेच. मामींनी ती केलं ना स्क्रीनशॉट मारून पाठव स्क्रीनशॉट. ह्याला पाठव शंभूच्या ह्याला पाठव. हे का फोन लगेच पाठव लगेच. बघू दे ही जे कौतिक
ते पूजा मामीने मला घराच्या बाहेर काढायचं बघतो जा म्हणते मामीने इडली केली घेऊन ये पटक्या हा ना कसं झालंय ते फोटो टाकला होता मगाशी अरे शेजार वरच्यांना कॉल केला ती म्हणली कोण नाही, नाही का? एकदा ताईने ती म्हणली हळदी कुकाचा कार्यक्रम ठेवलाय का फोटो टाकला होय. हळदी कुकाचा कार्यक्रम ठेवलाय काय आज हे बघा नावावर बघा हो का प्रियंका मामीने मम्मीला पाठवलं बघितलं बघा बघा, खाली सांगितलं वाट बघ. बायाला सांगा बोलवलंय म्हणून बोलाय नाही बघ हे. काय त्याच्या आईला सांगा वाट बघते संध्याकाळपर्यंत या पीठ नाही, ते हळदी कुंकाचं काय ए गप्पस हळदी कुंकाव नको घालू दादूस के त्यांना विचारा, त्यांना विचारा. तिथं काय आहे? पीठ ठेवलंय म्हणतात ही संध्याकाळपर्यंत टाईप या. केलंय ही ताईने स्क्रीनशॉट पाठवले ही काय वाट बघते संध्याकाळपर्यंत या पीठ मळून ठेवलंय पीठ मळायच्या आधीच आमंत्रण दे. तुम्ही किती अडत काढता माझं काय दाखवून घेताय का? तर सगळं तुम्हाला लिहिलेलं सांगू. आधी मी सांगितलं, मग ताईला म्हणलं होतं हळदी कुंकाचं तू कार्यक्रम. हळदी कुकाचं हेत काय त्यांना मध्ये विचारा, खोटं वाटतं त्यांना विचारा. आता ही पोरं ही हळदी कुकू लिहायची पोरं आहेत का नाही मग ह्या बायाला हळदी कुकाला बोलवती का बायाला हळदी कुकाला सागरला हळदी कुकाला बोलवती का ओ, काय सांगा की तुम्ही तरी निघावं. हा? तिथं सरळ 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 लिहिलंय की मी इडली बनवली फुटून त्या खाली हळदी कुकाचा कार्यक्रम ठेवते वय काय त्याच्या आईला सका ते झालं टाकलं होतं. लय मित्रांनो तुम्हाला जर इडली खायची असली आणि जर कोणाला आवडत असली तर आवश्यक हे ॲड्रेसवर या लोकेशन टाकतो इडली खा इडली केली हिने कौते 4 दिवस झालं बाबा माझं डोकं खाल्लं इडली पाठच माझ्या उशाला आणून ठेवली होती मला काही अडलं नाही, लय अड नाही लागलं काम धंदा तुमच्या माग माग चटणी भाकर खावा. येड नाही लागलं तसलं फुटून फिटून समजा सोलापूर पर्यंत टाकलं घेतो त्यांनी एकदा सांबर केलता, गाजराचा हलवा केलता, मग त्यांनी पण हो टाकलं का होतं. किती केलं तिला वाटलं पुरती का नाही नाही ते कढई पसरू नाही म्हणून तसं केलं. झालं एवढंच राहिलं का खाऊ नका, राहू द्या. बोल तिकडं. उगाच जीव खाता एखाद्याचा. म्हणती ही बघितलं का कढई पसरू नाही वय एडपट आपण जीव खायचा का इकडं नवऱ्याने खायचा. आता जी आहे तीच सांगतोय की समजाल ना मी येडे बघितलं माझ्या बायकोने बघितलं का काय केलं इडली केली अजून पीठ मळून ठेव अयो अजून पीठ आहे केला काय त्यात होय जाऊ तिकडं. त्या मागं तिकडं कुठं गेलं ते. अयो आता काय खरं नाही काय झालं आजी आहे ती सांगतोय की त्यांना हळदी कुंकाला म्हणलं होतं संध्याकाळी हा म्हणलं होतं मग म्हणून म्हणलं होतं मी पीठ ठेवती करते सगळं माहितीये का तुम्हाला कशावर काय झालं ते. अरे बाबा तिथं टाकलंय तो आपण पण दिवस सगळं आलं तर मला बोलवलं करायच्या आधी सगळ्यांना बोलवू का. तर तो समजायला मेसेज टाकलं होतं की अख्ख्या ह्याच्यात पाहुण्या रावळ्यांना आता जी आहे ती सांगा ना आता तुला हाणलंय का मारलंय का माघार बोललंय का काय खवळलंय जी तो केलं ती सांगतोय की हाव आहे का काय तरी त्याच्या किती पण एखादं दोन करून सांगताय किती पण खोटं बोलताय त्यात. आता इल्ली केली एवढी मोठी तो कौतिक आहे की येडी हे नवरा कौतिक करतोय या उलट तुझं समजायला दाखवतोय माझ्या बायकोनी इल्ली केली हा होय रे काय लागा खेळ अंगलोट आला की हे कशाच काय हे लागले रडायला काय तर चांगली झाली की इडली झाले ना चांगले जावं तिथं ए दातीच क्या उठ तिथं जाऊन सांग इडली चांगली झाली जाव ए उठ जाव इडली चांगली झाली म्हणा अजून खायची म्हणा अजून खायची म्हणा मागा हो कुठे गेली दाराच्या रडते वय काय झालं बरं मला दे बरं खाय जाऊ दे मला दात पण घासायचं नाही हाय अशीच खायची इडली मला ते पोटाचं हिवायला लागलं माझं कधी पोटात जाईन इडली होय ग होय प्रियंका बघू सरा बाबा आता जी आहे ती खरं पण बोलायची पंचायत आहे बाबा ह्या घरात अवघडच आहे या काय चुकीचं बोललो मी जी आहे तीच ना बरं बघू आता मित्रांनो काय करतो मी इडली खाल्ल्याशिवाय ते हसणार नाही मला इडली खायला लागते आता काय करतो अवघड आहे चला कशी वाटली इडली आमची सांगा